दिवसाची सुरुवात झाली मस्त अशा शेंगदाण्या गुळाच्या लाडूने. बघता बघता दुसऱ्या प्रेग्नेन्सीचा 8वा महिना सुरू झाला आहे. दिवस कसे गेले कळालंच नाही. युग, ऑफिसची कामं, घरातली कामं यामध्ये दिवस कुठे गेले खरंच कळालं नाही. दुसऱ्या प्रेग्नेन्सीचा अनुभव तुमचाही असाच काहीसा आहे का? विकेंडला तरी आम्ही तिघं ट्राय करतो की सोबत बसून चहा, दूध, कॉफी टाईम आमचा असतो आणि युग त्यासोबत माझेच प्रोटीन बिस्किट खातो जे की त्याला खूप आवडतात. आणि आजचा दिवस खूप स्पेशल होता कारण आम्ही गेलो होतो आमचं घर बघण्यासाठी जे की 3 इयर्स आधी आम्ही बुक केलं आहे. तर ते कसं आहे, काय काय चेंजेस आम्हाला करायचे हे सगळे आम्ही डिस्कस करत होतो. आणि आईबाबांची खुशी तर तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच असेल. स्वतःचं स्वप्नातलं घर बघताना एक वेगळाच आनंद होता. आणि हा काहीसा गॅलरीचा व्ह्यू असणार आहे. आणि ते सगळं करून झुडिओला शॉपिंग करण्यासाठी आम्हाला जायचं होतं कारण सेल लागला होता. माझी शॉपिंग तर बाजूलाच राहिली पण बाकी सगळ्यांची शॉपिंग झाली. आणि युग तर इथे मला सांगत होता, आई मला हा ड्रेस घ्यायचा आहे. आणि बाकीचे त्याला घेतले तर ते नको होते. त्याला तो इतका आवडला होता की तो ड्रेस त्याने तिथेच घालून घेतला. आणि बाबांना इथे आमच्यासोबत यायचं नव्हतं पण सगळ्यात आधी शॉपिंग त्यांनीच सुरू केली होती. मस्त अशी शॉपिंग झाली आणि त्यानंतर बाहेर खूप छान पाऊस सुरू होता म्हणून मग आम्ही निघालो पाणीपुरी खाण्यासाठी. सगळ्यांनी मस्त पाणीपुरी भेळ एन्जॉय केली. आणि मग संध्याकाळी मनादीदीचा क्लास असतो तिकडे आम्ही गेलेलो. आणि युगला मनादी जिथे असेल तिकडे लुडबुड करायचीच असते. जमत नसतं पण तरीही जाऊन तो डान्स करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर घरी आल्यावर बाबाचा आणि युगचा क्रिकेटचा टाईम सुरू होता. आणि संध्याकाळी आणि दुपारी न चुकता युग मला माझ्या टॅबलेट्स देतो. खरंच युग इतका समजूतदार आहे की माझ्या प्रेग्नेन्सीचे 8 महिने कुठे गेले मला कळालंच नाही. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.